माझ्या विरोधामध्ये आरोप करण्यात आले की चाकणच्या ट्रॅफिकसाठी काही केलं नाही, काय केलं नाही. 5 वर्षामध्ये चाकणच्या ट्रॅफिकवर काही न करता हा माणूस, मला कधी कधी विचार पडतो, त्याच्या जागी मी असं मला लाज वाटली असते कसा उभं राहू. पण हा माणूस एवढा काय नाही बोलता येत मला, असं तसं मला बोलता येत नाही, तर समोरून परत काहीतरी बोलायचा. पण इतका निर्ढावलेला माणूस, काडीचं काम नाही, कोणाशीही संपर्क नाही, कुठल्या जोरावर उभा राहतो हा माणूस. फक्त सोशल मीडियावर, फक्त एकनिष्ठेच्या बाता मारून, फक्त संसरत्नेच्या बाता मारून. ह्या भागातली माझ्या ही सगळी जनता सुज्ञ आहे, त्यांना कळतं पब्लिक सब कुछ जानती आहे. आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची, लांबलचक भाषण करणार नाही. हे गाव माझं हक्काचं गाव आहे. रावांनी सांगितलंय काय होणार आहे नक्की. हा, आपल्याला तुतारी वाजवायची आहे. गेली 5 वर्ष सातत्यानं संसदेमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज मांडताना, सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य माता भगिनींसाठी भांडताना तुम्ही बघितले. 2014ला आपला गॅस सिलेंडर किती रुपयाला होता? 400. आता कितीला गेला? 1150. तुरडा किती होती, ती कितीपर्यंत गेली? मग घरचं जे काय घर खर्च आहे ते व्यवस्थित बजेटमध्ये भागते? हां, नाही भागत. घरी सगळ्यांना नोकरी धंदा व्यवस्थित आहे, शेती आहे तर शेतमालाला भाव आहे, हो मिळतोय ना? नाही मिळत. मग ताई हे जे नाही मिळत आहे ना, या गोष्टी आपल्याला 10 वर्ष खोटं बोललेलं आहे आपल्यासाठी. आणि हे खोटं बोलणारं दुसरं तिसरं कोण नाही तर मोदी सरकार आहे. समोरून जे उमेदवार मत मागायला येतात, हे उमेदवार मत मागायला येतील तेव्हा त्यांना आवर्जून हा प्रश्न विचारा की आमच्या शेतमालाला हमीभाव नाही. 10 वर्ष शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली जाते आणि आता घड्याळाला मत म्हणजे मोदींना मत. त्यामुळे ते द्यायचं आहे का आपल्याला? तर हे द्यायचं नाही, हे आधी लक्षात ठेवा. आणि हे समोरच्या उमेदवारांकडे मुद्दे नसल्यामुळं आता कुठंतरी पातळी सोडून वैयक्तिक टीका करण्याचा हा सातत्यानं प्रयत्न सुरू आहे. स्वतःला 15 वर्षात जे जमलं नाही ते 5 वर्षात कुठेतरी होतंय, ते होऊ घातलंय हे पाहून कुठंतरी पोटदुखी होती. आणि म्हणून आता ही वैयक्तिक टीका करायची. पण त्यांच्या वयाचा मान राखून त्यांच्याविषयी वैयक्तिक मी काही बोलत नाही. पण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीमागं उभं राहण्याची ही प्रत्येकाची आज गरज आहे. कारण आदरणीय पवारसाहेब असतील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असतील, हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहेत. आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत असताना, सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी लढत असताना आता आपलं चिन्ह बदललं आहे. चिन्ह काय आपलं नवीन? हां, ते चिन्ह बघून घ्या ताई. तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं नवीन चिन्ह आहे. आणि ही तुतारी आता आपल्या स्वाभिमानाची तुतारी आहे. त्यामुळे 13 मेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्ह समोरचं बटन दाबा आणि तुमच्या मतांचा आशीर्वाद पाठीशी उभा करा. एवढीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.